आणि एकंदरीत इकडे सगळ्यांचे चेहरे बघितल्यानंतर किती उत्साहाचं वातावरण आहे ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल. बघूया चेहरे. सुरुवात करूया या खेळाला. ॲक्टिव्ह व्हील चॅलेंज. चला, शांताराम सुर्वे चाळ आणि दत्ताराम पाटील चाळ यापैकी आता पैठणी कुठे जाणार हा प्रश्न मला पडलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? या बाजूचे जे आहेत ना ते यांच्या बरोबर आलेले आहेत, त्यामुळे ते त्यांच्या चाळीचं नाव घेत आहेत. पण बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ आपल्या समोर आहे. खेळ सोपा आहे. 10-10 चेंडू दिलेले आहेत. समोर रिंगण आखलेलं आहे. 10-10 चेंडू आहे तिथूनच टाकायचे. एका वेळेला एक चेंडू आणि ते जे रिंगण आखलेलं आहे त्यामध्ये थांबला पाहिजे. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त चेंडू त्या रिंगणामध्ये थांबून ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघांना. एक 2 2 3 3 4 5 बरं, आता दोघी जागाही बदलणार आहे. चला या. चला, आतापर्यंत 5-5 गुणसंख्या. दोघांनी जागा बदललेली आहे, कारण असं वाटायला नको माझ्या बाजूला खड्डे जास्त आणि इकडे दगड जास्त. काय होणार ते बघूया. चला, आता पहिली संधी तुम्हाला. 1 गणपती बाप्पा. 1. चला, बरोबरी व्हायला पाहिजे आता. थांबा. आता जर हा एक चेंडू त्यामध्ये गेला आणि थांबला तर बरोबरीत सामना. आणखी संधी मिळणार दोघींनाही. पण जर हा चेंडू त्या रिंग मध्ये थांबला नाही तर या वहिनी जिंकणार. तेव्हा आता तुम्ही प्रार्थना करा यांचा न जावा म्हणून, आणि तुम्ही प्रार्थना करा तुमचा गेलाच पाहिजे म्हणून. चला, 1 2 3. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या चव्हाण वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेटवस्तू, आणि आता ऍक्टिव्ह व्हील यांच्याकडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या संसारे वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. भाटेश्वर महादेव मंदिर या परिसरामध्ये रंगलेला ऍक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.